फक्त स्वतःची काळजी घ्या ही देखील सर्व खेळाडूंना विनंती असणार आहेत. आपण सामन्याला सुरुवात करतोय, मॅचच्या दिशेने वळतोय. दोन टीम दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल थंडर्स वर्सेस चेन्नई सिंगम्स. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये मार्गस्थ झाला आहेत. एका बाजूला बंटी मागच्या मॅचचा हिरो आणि दुसऱ्या बाजूला उमेश. ही सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये आहे. तर पहिलं षटक अज्जू यांच्या माध्यमातून. ज्या गोलंदाजानं आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा जो पराक्रम केलाय तोच गोलंदाज अज्जू आपल्याला पाहायला मिळतोय. सर नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला हॅलो चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण येऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना सध्या 12 पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती येत्या 12. पडला थोडस बाहेरच्या दिशेने निघून जातोय चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा होईल. व्हाईट +1 2 धावा 14 धावा सध्या स्कोर बोर्ड वरती आहेत.
अजू बॉलिंग मार्क वरती सज्ज होतील. मिस रन स्ट्रोक बॅटला थोडस वरच्या बाजूला लागला, जोपर्यंत मिड ऑफला फील्ड केलं जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. स्कोरर आम्हाला आमच्यापर्यंत माहिती देतील. 15 धावा झाल्यात. पहिले ओव्हर का खेळ समाप्त हुआ है. स्कोर 15-15. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा दाफलकावरती 15-15 पहले ओवर का खेल समाप्त होते हुए स्कोर 15 रन अब तक बन चुके हैं. इसके बाद का मुकाबला होगा, जहां पहले मुकाबले में हर टीम खेलेगी. 10 इंटरप्राइजेस और सनराइज के बीच मुकाबला होगा. तो दोनों टीमों के लिए वही सोचना है, आपको रेडी रहना होगा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती येते 15. चौबीस है रे, 24 रहेगा. नौ निकाल ले ओमकार, उसमें से बाकी दे दे उसको पूरा. दुसऱ्या षटकातील आता बॉलर शिवा. दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आएंगे शिवा. एक तरफ बंटी, दूसरी तरफ उमेश. उमेश ऑन स्ट्राइक. पटकवी गेंद खेलना चाहते थे. जब तक फील्डर पहुंचेंगे 1 रन मिलता हुआ. दूसरे का प्रयास, दूसरे रन के लिए दौड़े थे. एक धावे चेंडूवरती पूर्ण केले गेले. एका धाव्यावरती समाधान मानावं लागले. सिक्स्टीन 16 धावा धावफलकावरती. टप्प्याचा चेंडू होता. कडक प्रहार, कडक प्रहार. चेंडू गेलाय बरोबर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. सौकार. वीस दफा सध्या धावफलकावरती है. सांगली फलंदाजी अच्छी बल्लेबाजी करते हुए पिछले मुकाबले में हाले 37 रनों की पारी, अच्छी पारी खेली थी बंटी इस बल्लेबाज ने. और उसी बल्लेबाजी को फिर एक बार दोहराते हुए बंटी ऑफ स्टंप की बाहर की गेंद थी, थोड़े से पीछे गए, जगह बनाई और चौका जड़ते हुए बंटी पैरों पे गेंद थी, खेलना चाहते थे, हालांकि बाहर की तरफ निकलती हुई गेंद. व्हाइट बॉल का इशारा. या मॅच नंतर दोन टीम आपण रेडी राहायचंय. एका बाजूला सनराइज खेळणार आहेत आणि शाहिद इंटरप्राइजेस. थोड़े से पीछे गए, हालांकि आगे वाली गेंद थी, पीछे तरफ खेलना चाहते थे. 1 रन आसानी से मिलता हुआ. स्कोर 22-22. दूसरे ओवर का खेल जारी है. कमेंट्री बॉक्स में फिर एक बार धनंजय हमसे जुड़ जाएंगे. 22 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही विनर टीम आहेत, त्यांच्यामध्ये सध्या सुरू असलेली मॅच आहे आणि या मॅच मध्ये कोण पुढे जाणार याची देखील सध्या चर्चा रंगलेली आहे. या ठिकाणी हवेमध्ये बॉल होता, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. अंडर 14 चा हा खेळाडू आहे. वय वर्ष त्याचा 14 आहे आणि
लीग म्हटली तर लीगमध्ये जवळपास 3 पिढ्या एकत्र दिसत आहेत. एकतर कमी वयाचे खेळाडू आहेत त्यांना तुम्ही पाहू शकतायत, काही लिजंडरी खेळाडू आहेत त्यांना तुम्ही पाहू शकतायत. मधल्या कालावधीमध्ये 18 ते जवळपास 35-40 वर्षाचे खेळाडू आहेत तेही तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे ही सर्व काही गोष्टी सातत्याने आपण पाहत असतो. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक मात्र पाठीमागच्या दिशेने धावतोय. बॉलला कॅरी करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जोपर्यंत त्या ठिकाणी फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा आहेत. त्या 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या टोटल धावसंख्या टीमची आपण पाहू शकतायत 25 धावा बंटी आणि उमेश हे दोन्ही खेळाडू सुद्धा करतायत. पिछले मुकाबले में जिस तरह से ना साझेदारी पनप रही थी इस दोनों के बीच, उसी तरह से बल्लेबाजी. 1 शॉट का इशारा, यानी अब दौड़े 2 मिलेंगे 1. 24. लोअर फुटर्स गेंद थी, सीधी खेलना चाहते थे. फील्डर है लॉन्ग ऑफ पे, उन्होंने चकमा देती हुई गेंद बॉन्ड लाइन के बाहर. 4 रन. वळण घेतलं आणि वळण घेत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार येतोय. या 4 धाव्याने टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिलीत तर 28 धावा. सध्या आदरणीय लाराजी देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रबर बॉल बिग बॅश लीग आपण पाहू शकतायत. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहताय तर 28च्या घरामध्ये पोहोचले आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आला होता 15, एक विकेट तिथे आपल्याला पाहायला 15 तिथे विकेट नव्हती आणि दुसऱ्या षटकामध्ये शिवानं खर्च केला 13 धावा. म्हणजे 2 षटकाच्या सरासरीचा आपण विचार केला तर 14च्या सरासरीनं 28 धावा सध्या योग्य दिसत आहेत. 5 षटकांचं क्रिकेट आहेत. 60 क्रॉस की त्याच्या वरती जाण्याचा प्रयत्न होईल हे देखील खूप महत्वाचं आहे. रिटायर्ड झाले का? रिटायर्ड ओके. उमेश इथे रिटायर्ड होत असताना बाहेर येतात. त्यांच्या जागेवरती आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना संकेत. बिल्कुल आपने सही कहा था. जिस तरह से बल्लेबाजी करे तो एक तो टारगेट सेट करने की कोशिश होगी. पिछले मुकाबले में जिस तरह से उन्होंने रन बनाए थे उसी तरह से एक 14-15 के औसत से रन बनाने होंगे. 5 ओवर का मुकाबला है. कम से कम यहाँ से 60 रन आपको बनाने. विपक्षी टीम जो जैसे गेंदबाजी की थी ना पहले मुकाबले में, उन्होंने पहले मुकाबले में शाहिद इंटरप्राइजेस को 41 रन पे रोका था. वो भी किस तरह से गेंदबाजी करते. 3 ओवर का खेल बाकी है. 28 रन अब तक बन चुके हैं. यहाँ से और 28 बनते तो 56 बनेंगे. अगर 38 बनते तो 66 बनेंगे. 28 बनेंगे या 38 बनेंगे काफी सारे निर्भर उनके ऊपर होगा. 28 होणार की 38 होणार. मग तो स्कोरबोर्ड 60च्या 8 थांबणार की 60च्या पार जाणार. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तीच तर खरी रंगत आहे. तीच तर खरी मजा असणार आहे. कारण किती धाब्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न होणार. एका टीमने आपण पाहिलं तर त्या 80चा जवळपास पोहोचले होते. धावा फलकावरती 28 28 14च्या धावगतीने ते 28 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकासाठी आपण पाहिलं तर संदीप यांना इन्व्हाइट केलंय. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. 5 षटकांचे आपल्याला सामने पाहायला मिळत आहेत. पहिले 2 मॅचेस आपण 6-6 षटकांचे पाहिलेत आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं तर आता 5-5 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडा वेळ आहे त्या वेळेकडे लक्ष द्या. कारण वेळ जास्त गेला तर मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये कदापि कमी षटकांच्या मॅचेस पुन्हा एकदा ऑर्गनायझिंग कमिटीला मात्र तो निर्णय घ्यावा लागू शकतोय. आणि तो कदापि निर्णय जर घ्यायचा नसेल तर आपण सर्वांनी सहकार्य करूयात जेणेकरून सर्व मॅचेस या 5-5 षटकांच्या आजच्या दिवसामध्ये कशा होतील याच्यासाठी आपला सर्वांचा प्रयत्न असायला हवा. पहिला बॉल आपण पाहिला तर अगदी आत येणारा होता. थोडा वेगवान होता. शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला आणि पहिलाच बॉल आपण पाहिला तर संदीप यांच्या माध्यमातून डॉट बॉल. अच्छी गेंदबाजी है. पहले मुकाबले में इसी तरह एक आशीष भाई ने कोशिश की लेकिन कोशिश कामयाब नहीं हो पाई. आशीष भाई की कोशिश नाकामयाब होती हुई कैच छूटता हुआ, जीवनदान मिलता हुआ, उसके साथ 2 रन मिलते हुए 2 रन के स्कोर 30 रन. धावा येत आहेत. हळूहळू धावा मात्र आपण पाहिलं तर अगदी त्या धावफलकाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये करतायत चेन्नई सिंगम्स. कारण त्यांनाही माहित आहे ही मॅच आपल्यासाठी महत्वाची आहे आणि दोन्ही टीमला माहित आहेत. कारण ही मॅच जो जिंकेल तो सेमीफायनलच्या जवळपास तो प्रवास आहे तो त्या टीमचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसामधून आपण पाहिलं तर एक संघ पुढे येईल. उद्याच्या दिवसामध्ये एक संघ पुढे येईल. उद्या 4 संघ मात्र न्यू फ्रेशली संघ ते खेळताना पाहायला मिळतील आणि या 2 दिवसांमध्ये 8 संघांचा हा क्रिकेटचा थरार आपण अनुभवतायत. शॉर्ट बॉल तो थोडा वेगाने टाकलाय. पंचाने मात्र सांगितलंय 1 बाउन्स 1 वॉर्म मात्र पंचांच्या माध्यमातून करण्यात आलाय आणि अशा पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये व्हायला हवीत. आपल्या खांद्याचा जोर हा लावायला हवा. तेच मात्र सध्या लावतायत संदीप. आपने बिल्कुल सही कहा भाई. अब जोर नहीं लगाएंगे तो कब लगाएंगे. यहाँ से मुकाबला जीतते हैं ना तो थोड़ा सा सेफ जोन में चली जाएगी.
सेमीफायनल तक पोहोचे जाएगी, इसलिए प्रयास करना होगा. इथे प्रयत्न त्याच करता करायला हवे. इथे तुम्हाला जिंकायचं आहे, जिंकायचं आहे. मिस्टर स्टोक बॅटला बाहेरच्या कडेला चेंडू लागला होता, बॅट हातामध्ये फिरली. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, एक रन आसानी से जुड़ता हुआ. स्कोर 31, 31 रन. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी अर्ध्या षटकांचा खेळ संपला असं आपण म्हणूयात, कारण जवळपास 16 बॉल हे मात्र या ठिकाणी समाप्त झालेत. पुढचे 14 बॉल हे खूप महत्वाचे असणार आहेत आणि त्यामध्ये किती धावा अजून मात्र या ठिकाणी ऍड केल्या जाणार. जसं सरांनी म्हटलं की 60च्या जवळपास तुम्ही पोहोचणार की 55च्या जवळपास थांबवण्याचा प्रयत्न होणार. दुसऱ्या बाजूने रायझरही प्रयत्न, समोरचा संघ जर आपण पाहिला तर तोही प्रयत्न करतोय कमीत कमी धाब्यांपर्यंत कसं रोखता येईल याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रॉयल थंडर्स या टीमचे, रॉयल थंडर्स वर्सेस चेन्नई सिंघम्स सुरू असलेला हा सामना. पुढचा बॉल थोडं थांबले आहेत कारण आपण पाहू शकतायत त्या ठिकाणी बॅटर पुन्हा एकदा मात्र रेडी होत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती संदीप. वेगवान बॉल, बॅटला स्पर्श होत असताना चेंडू पाठीमागे विकेट किपर टिपलाय. झेल संपलाय बॅटरचा खेळ, विकेटचं पतन गॉन. हालांकि थोड़ा सा दूर से खेला, शरीर से दूर से खेलने की कोशिश, बाहर ही किनारा लगता हुआ और एक अच्छा कैच या विकेट कीपर लेते हुए. बंटी जिन्होंने पिछले मुकाबले में 37 रनों की पारी खेली थी, इस मुकाबले में हालांकि शुरुआत हुई थी लेकिन उस पारी को आगे नहीं बढ़ा पाए और 10 रन के निजी स्कोर पे आउट होते हुए बंटी. चौथे नंबर पे बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज भावेश. तीसरे ओवर का खेल जारी है. आपने सही कहा था, आधा खेल हुआ है, आधा खेल अब बाकी है. यहाँ से जितने रन बने हैं ना, वहां से आपको उन रनों को डबल करना है. अगर डबल करेंगे तो ट्रबल नहीं होगा, अगर डबल नहीं करेंगे तो थोड़ा सा ट्रबल होगा और आपके लिए थोड़ा सा हर्डल वाली कहानी हो सकती है. और उसी बात को देखते हुए भावेश किस तरह से बल्लेबाजी करते हैं. लेकिन तारीफ करना चाहूंगा या गेंदबाज संदीप की. इस ओवर में अब तक उन्होंने एक विकेट लिया और 3 रन खर्च किया. काफी अच्छी गेंदबाजी करते हुए संदीप. कौतुक तर व्हायला हवं गोलंदाज संदीपचं, कारण डॉट बॉलनं सुरुवात केली, त्याच्यानंतर डबल आली, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर विकेट. आता शेवटचा बॉल, वेगवान बॉल, आता जलद गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतात आणि तो बरोबर आपण पाहिलं तर अगदी डोक्याच्या वरून गेलाय. तेच आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या मध्ये आपण होत असताना पाहू शकताय. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. जसं षटक मैदानाच्या मध्ये हवं होतं ना, तसंच षटक मैदानाच्या मध्ये रॉयल थंडर्स या टीम कडून हाताळण्यात आलंय. नाव आहे संदीप. रन खर्च केलाय फक्त आणि फक्त 3. मागचं षटक सर 13 धाब्यांचं होतं, तर 13 मधला आपण पाहिलं तर यामध्ये फक्त तो 3चा आकडा दिसतोय. म्हणजे 10 धाब्याचा जो फरक आहे तो फरक कुठेतरी जाणवतोय आता. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला होता की पहिला सुरुवात चांगली झाली होती, मधला एक षटक यायचं होतं ज्या ओव्हर मध्ये ते कमबॅक करू शकतील. भाई एक ओवर चाहिए था जहां वो कमबैक कर पाएंगे. और जिस तरह से गेंदबाजी संदीप ने की ने आपने जिक्र किया था, संदीप भाई ने थोड़ा सा दीप तो जला है, थोड़ा सा अलग जगह ही है. अब देखते हैं आगे किस तरह से गेंदबाजी होती है. 2 ओवर का खेल बाकी है. जैसे हमने कहा था यहाँ से 31 बने तो यहाँ से आपको 61 की तरफ जाना है या 71 की तरफ जाना है, लेकिन कम से कम 60 रन बनने चाहिए क्योंकि यह पेनल्टी का भी काफी अहम रोल होगा. हालांकि पिछले मुकाबले में उतना असर नहीं दिखाई दिया पेनल्टी का. जहां 10 रन 5 रन माइनस हुए थे, वहां 10 रन ऐड भी हुए थे. यहाँ माइनस होने वाले तो वो भी बैट देखने वाली है. परंतु त्या धावा महत्वाच्या असणार आहेत, कारण एकाच टीमला ती पेनल्टी असणार आहे, त्याच्यामध्ये ते चित्र असणार आहेत. त्यामुळे त्याही गोष्टीकडे लक्ष आपण देऊयात. चेन्नई सिंघम्स मैदानाच्या मध्ये किती धावा मात्र बनवण्यामध्ये यशस्वी होते आपण पाहूयात. चौथ्या षटकामध्ये अवी आल्यात 31. 3 ओव्हरचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती आहेत. पुढील 2 टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी यावं. शहीद एंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल सनरायझर बॉईज दोन्ही टीम. पहिला बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय. बॅटर फिरवली होती ऑन साइडला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पहिलाच बॉल डॉट स्वरूपाचा पाहायला मिळाला. काफी अच्छी गेंदबाजी, शुरुआत अच्छी हुई अभी, क्योंकि अभी जो ओवर घटा है ना, उस ओवर में जो शायद
थोड़ा सा मोमेंटम शिफ्ट हुआ है ना, उसका फायदा अब गेंदबाज अभी उठाना चाहेंगे और उस मोमेंटम को ब्रेक करना है. ज्या मोमेंटमला तुम्हाला सोडून दिलं होतं मागच्या षटकामध्ये, भाई उस मोमेंटम को पकड़ना है. मोमेंटम हवा की तरह होता है, ये दिखाई नहीं देता, ये महसूस करने वाली चीज है. त्या मोमेंटमला पुन्हा एकदा पकडावा लागणार आहे. ते दोन्ही फलंदाजाला खास करून संकेत वरती नजर असणार आहे. संकेत के ऊपर निगाह रहेगी. काफी अहम बल्लेबाज है, रन बनाना चाहेंगे. पिछले मुकाबले में हालांकि ओपनिंग पेयर्स अच्छी खेली थी. अब शुरुआती दोनों प्रारंभिक बल्लेबाज आउट हो चुके, तो जिम्मेदारी उठानी होगी आपको. सामने की तरफ खेलना चाहते थे, जब तक लॉन्ग ऑन पे खिलाड़ी फील कर पाएंगे. एक रन, काफी अच्छी गेंदबाजी करे है. टॉप स्पिन, लेग स्पिन, फ्लिपर काफी अच्छा इस्तेमाल करते हुए अभी अब तक इस 2 गेंदों में बने सिर्फ 1 रन. आतापर्यंत जवळपास 20 बॉलचा खेळ आपण तपासून पाहिला तर त्या 20 बॉलमध्ये जवळपास 7 बॉल डॉट होते आणि 2 बॉलवरती विकेट आल्यात. म्हणजे जवळपास 9 बॉलवरती सर एकही धाव आली नाहीयेत. 11 बॉलमध्ये बाकीच्या धावा घेण्याचा प्रयत्न, जवळपास 11 बॉलमध्ये त्या 32 आल्या होत्या. हाही फरक आहेत. त्याच्यामध्ये 9 बॉल ते किती इम्पॉर्टंट राहतील आणि याच्यानंतर आणखीन किती डॉट येतील तेही महत्वाचे आहेत. लोअर फुल टच बॉल, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट खेळलाय आणि बॉलला पाठवलाय सर लॉंग ऑफच्या डोक्यावरून. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. जे मिडल ऑफ द बॅट झाला, बॅटच्या स्वीट स्पॉटला लागला, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू पार झालाय. षटकार, सिक्सर. इस बार गेंद को थोड़ा सा छोटा किया था. पिछली गेंद में फुल टॉस गेंद थी, इस गेंद को थोड़ा सा छोटा किया. अच्छी गेंदबाजी करते हुए, हालांकि जैसे हमने कहा था लेग स्पिन, टॉप स्पिन अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. सिक्सर के बाद ये डॉट बॉल आता हुआ. स्कोर 38-38. मागचा बॉल बॅटरनं थोडा तो रीड लवकर केला होता, हेही गोष्टी होत्या. लोअर फुल टच बॉल त्यानं तो अगदी परफेक्टली खेळला होता. हा बॉल आपण पाहिला तर मागच्या बॉलपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने टाकलाय. पुण्याचा गोलंदाज अभि तयार राऊंड विकेटने. खूप चांगला बॉल पाहायला मिळतात. अगदी खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चाललाय सरळ, एक धाव तर कंप्लीट करण्यात आला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये सुरू झालाय. पाहता पाहता दुसरी धाव मैदानाच्या मध्ये कंप्लीट होईल का पाहूयात. बॉल हातामध्ये नाही आला, थोडीशी घाई केली. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाज अभिनं आणि त्याचा फायदा डबल मध्ये घेत असताना स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या मात्र 4-0, 40 धावा शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधली. इस ओवर की आखिरी गेंद, स्कोर 40 रन पे अब तक पहुंचता हुआ. हालांकि दोनों अभी और दूसरी तरफ भावेश है. सिक्सर के बाद कमबैक, लास्ट आखिरी गेंद. आखिरी गेंद का खेल बाकी है. स्कोर 40. इसके बाद का मुकाबला दोनों टीमों को आपको तैयार रहना है. दोनों टीम ने रेडी रहा, तैयार रहा. अच्छी गेंदबाजी, लेग ब्रेक गेंदबाजी करते हुए आखिरी गेंद पे कोई रन नहीं. 4 ओवर का खेल या समाप्त होते हुए स्कोर 40-40. आखरी ओवर का खेल बाकी आहे. याच्यानंतरचा होणारा मॅच दोन्ही टीमला तयार राहायचं आहे. शाहिद एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला सनरायझर आणि शाहिद एंटरप्राइजेस. आपण टॉस साठी रेडी व्हा. चार षटकांचा पहिला खेळ आपण पाहिला तर इथे समाप्त झाला. 40 धावा धावफलकावरती आहेत. 10च्या सरासरीनं आपण पाहिलं तर 40 धावा या मात्र येत असताना आपण पाहिलेल्या आहेत. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत आणि पॉवर प्ले पंचांच्या माध्यमातून तो सिग्नल आहे, तो सिग्नल आपल्यापर्यंत देण्यात आला. स्विंग बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
आशीष नहीं, वो तो देना ही पड़ेगा। पहिला बॉल पडल्यानंतर मात्र खूपच बाहेर गेलाय. पंचाने सांगितलं वाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. धावा धापलकावरती 41 आखरी ओव्हर का खेळ बाकी आहे. 41 रन बन चुके. 41 धावा धापलकावरती आल्यात. किती रन यायला हव्या. यानंतर आपण टॉसच्या दिशेने देखील जाणार आहोत. टॉस केला जाणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये अगदी चुटपुटता पराभव स्वीकारावा लागला होता सनरायझरला. काही चुका झाल्या. त्याच्या आता बघूया त्याच वेळेला जर मैदानावरती पाहिलं तर आखोटाप्याचा चेंडू शॉर्ट ऑफ डिलिव्हरी शॉर्ट ऑफ पूल केला होता आणि विकेट. फलंदाज बाद. खूप चांगल्या पद्धतीचा कॅच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. 30 सेकंड अगदी आतमध्ये होते खेळाडू आणि त्यांनी मात्र टिपलेला एक सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर यज्ञेश दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पुढील मॅचचा टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी संपन्न झाला. शाहीद एंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल सनरायझर बॉईज. या दोन टीम दरम्यान पुढचा मॅच असेल. दोन्ही टीम लुझर आहेत आणि त्यांच्यामधला पुढचा मॅच आहे तो पुढचा मॅच देखील खूप महत्वाचा असणार आहे. परंतु इथून जिंकणारा संघ आहे त्याला देखील संधी असेल सेमीफायनल पर्यंत धडक मारण्याची. आणि तो कुठला संघ आहे जो मात्र सेमीफायनलच्या रेस पर्यंत जातोय हे देखील आपल्याला पाहण्यासारखंच असणार आहे. आज आपण पाहिलं तर अगदी हा क्रिकेटचा रणसंग्राम, पावसाळी रबर बॉल, बिग बॅश लीग आपण सर्वजण या ठिकाणी एन्जॉय करतोय. स्ट्राईक एनवरती बॅटर मैदानाच्या मध्ये यज्ञेश. पाहूयात यज्ञेशसाठी हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. वेगवान बॉल थोडा पुढे ठेवला. त्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे एक सिंगल आरामात रित्या मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 42 42 धापलकावरती शेवटची ओव्हर आहे आणि शेवटची ओव्हर ती स्विंग बॉल नाही. ज्या बॉलनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये फरक केलेला है भाई. जिस गेंद की हरकत ने थोड़ी सी बरकत दी थी पहले मुकाबले में इसी टीम को और इस मुकाबले में फिर एक बार फायदा होता हुआ. आखिरी ओवर स्विंग गेंदबाजी. हालांकि अच्छा स्ट्रोक कवर के ऊपर से गेंद जा रहे बाउंड्री लाइन की तरफ. जब तक पीछा कर पाएंगे 2 रन मिलते हुए तीसरे के प्रयास नहीं होगा. 2 रन मिलते हुए इस 2 रन के साथ स्कोर 44 धावा झाल्यात. परंतु ते योग्य आहेत की त्याच्यानंतर आणखीन मात्र पुढे जायचं आहे. तेही खूप महत्वाचं असणार आहे. पाहूया किती धाव्यांपर्यंत जाणार. चेन्नई सिंगमचा संघ सध्या मैदानाच्या मध्ये करतोय बॅटिंग. रन आहेत 44 धावा. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये आणखीन किती धावा येणार. प्रत्येकाच्या नजरा तर सध्या या मॅच वरती आहेत. पाहूयात हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. गोलंदाजांना देखील कानमंत्र दिले जातात. बॅटरला देखील काहीतरी बाहेरून आवाज देऊन सांगितलं जातात काय करायचं कसं करायचं किती रन पर्यंत जायचं आहे. सर्व काही गोष्टी सांगितल्या जात आहेत. यावेळेचा बॉल फटका तर खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बॉल जाईल 1 बाउन्सने बाउंड्री लाईन बाहेर. चौकार. सब पे जाके लगती हुई इट्स OET आउट. सफल झाले बाहेर आले. अगदी आपली एसटी कुठे आहेत हे देखील बॅटरला ठाऊक असतं गरजेचं आहे. परंतु ती एसटी दाखवली होती आणि त्याच्यानंतर गोलंदाजांना बरोबर ती परफेक्टली उडवली आहेत. तिथून मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागलाय. अगदी त्यांनाही विचार करतायत की कशा पद्धतीने मी बोल्ड झालोय. नाही थोडासा चेहऱ्यावरती स्माइल है भाई. ऐसी गेंद को मैंने छोड़ा कैसे. यार जो गोष्टी होतात ऐसे कुछ चीजें होती है. जैसे वो दिलवाले वाला एक डायलॉग है ना, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. ऐसे क्रिकेट में भी ऐसी बातें होती रहती है. आणि याचा सर्वाधिक जास्त अभ्यास कोण करतो तो उद्या जे खेळणारे 4 संघ आहेत ते तर सर्वात जास्त अभ्यास करतायत. म्हणजे काही जण मैदानावरती आल्यात पाहण्यासाठी आल्यात
बाबा उद्या काय करायचंय, उद्या काय करायचंय त्याच्यापेक्षा आज काय घडतायत ह्या गोष्टीत ते जवळून पाहतायत. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला. धावफलकावरती धावा 48. काय 50च्या पार धावसंख्या जाणार का पाहूयात. यावेळी मात्र आपण पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय तसं चित्र दिसतंय. धावफलकावरती आपण पाहिलं तर 49 पर्यंत पोहोचले आहेत. परंतु आता इथून देखील काही गोष्टी आमचे स्कोरर त्या ठिकाणी करणार आहेत, त्याच्यामुळे त्याही गोष्टीकडे आपण जाणार आहोत. 49 धावा झालेल्या आहेत, पाहूयात काय घडणार. 49 धावा झाल्या. त्याच्यामध्ये आता पेनल्टी 5 धावांची. त्याच्यामुळे आता रिवाइज टार्गेट असणार आहे ते थंडरसाठी 45 धावांचं टार्गेट असणार आहे. जे टार्गेट कदाचित 50 असू शकलं असतं तसं आता थोडंसं रिवाइज झालंय. थोडीशी विश्रांती घेऊया आणि येऊया ज्यावेळेला 45 टोटल छोटा है लेकिन बैटल बड़ा हो सकता है. आता ते बॅटल होणार का ते बघूया. 45 धावांचा पाठलाग करायचंय तो थंडरला. इथे जर थंडर जिंकले तर डायरेक्ट स्ट्रीट टू, जैसा स्टेडियम होता था स्ट्रीट टू डायरेक्ट सेमीफाइनल, ये रास्ता उनके लिए तय होगा. और यहाँ से अगर हारती टीम तो उनके लिए थोड़ा सा और एक मुकाबले को जीतना होगा. त्याच्यामुळे दोन्ही टीम प्रयत्न करणार हा मॅच जिंकून सेफ झोन मध्ये जाऊया. फक्त सेफ नाहीये तर सेमीफायनल मध्ये जाऊया आणि तिथे जागा बनवूया. एक थोडीशी विश्रांती आणि पुन्हा एकदा येऊया. चला बॅटर पाठवा, बॅटर पाठवा. फिल्डिंग लावून झालेले आहेत. बॅटर फक्त मैदानाच्या मध्ये लगेच चला. जास्त वेळ घेऊ नका कारण पुढच्या मॅचेसही आपल्याला खेळवायच्या आहेत. प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे. जवळपास 3च्या जवळपास आपण आलेलो 3 वाजण्याच्या जवळपास आहोत. त्यामुळे बॅट्समॅन लगेच पाठवा. रॉयल थंडर्स
आपले सलामीची जोडी लगेच पाठवा. चेन्नई सिंगमची फिल्डिंग लावून झालेली आहेत, ते रेडी आहेत. नाहीतर पॅनलचा सामना करावा लागू शकतो, त्याच्यामुळे चला घाई करा. चला, आणि सर्वात महत्वाचं काय माहिती का धनंजय, जसं तुम्ही उल्लेख केला पेनल्टीपेक्षा तुम्ही अपेक्षेपेक्षा कमी धावांवरती समोरच्याला रोखलंय, थांबवलंय. याचा अर्थ मोराल तुमचा थोडासा वर आहे, हाय आहे. त्याला खाली येऊ देऊ नका. जसं म्हणतात ना बाबा, बॉडी थंड होऊन द्यायची नाहीये, गरमागरमीमध्येच आपण धावांचा पाठलाग करायचा आहे. ती जर बॉडी थोडीशी थंडी झाली, शरीर थंड झालं, मग धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण होऊन बसतं. आणि तेच करायचंय. ज्यावेळेला सर्व काही सुरळीत चालू असतं, चांगलं घडत असतं, त्यावेळेला वेळ तुम्ही नाही घ्यायचा, वेळ समोरच्यानं घ्यायचा आहे. आणि मग वेळेचा सदुपयोग तुम्हाला करायचा आहे. भाई, जब आपके पास अच्छा समय घट रहा हो तो ज्यादा समय मत लीजिए, समय का सही इस्तेमाल कीजिए, तब आप उस मुकाबले को जीत सकते हैं. ओपनिंग जोडी मैदानावरती सज्ज झालेत, सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले. पहिल्या षटकामध्ये जर विकेट येतोय तर लाराबाई यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जर विकेट येतोय तर त्याच्यासाठी कॅश प्राइज असणार आहे 200 रुपये. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले. तर पहिली ओव्हर, पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलर देखील सज्ज झालेत. प्रथम आणि परेश अशी जोडी. तर यज्ञेश यांना पहिलं ओव्हर साठी संधी देण्यात आली. त्याला कारण आहे, अनुभव आहे त्यांच्याकडे, एक्सपिरियन्स आहे. इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर आलेला प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. त्याचाही फायदा ते उचलण्याचा प्रयत्न जरूर करतील. आणि प्रथम दुसऱ्या बाजूला एक यंगस्टर आहे, तो यंगस्टर त्याच्या जोडीला परेश, एक आक्रमक फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं, एका पाठोपाठ एक सिक्सर ठोकले होते आणि ते ऍज अ ओपनर म्हणून आलेत. चला घाई करा, थोडीशी घाई करा, कारण याच्यानंतर 3 मॅचेस आहेत. तीन सामने खेळवायचे आहेत. आयोजकांना मग ओव्हर्स कमी करण्याशिवाय जास्त पर्याय राहणार नाहीयेत. अब यहाँ से 3 मुकाबले और खेलने, अगर वक्त वहां पूरा नहीं होता है तो शायद ओवरों की कटौती होगी, ओवर्स कम किए जाएंगे, इसलिए शायद वो न करना पड़े. चला, पुढचा मॅच जो आहे ना त्याचा टॉस जिंकलाय सनराइजरने. आपला निर्णय कळवा भाई. सनराइज टीम अपने टॉस तो जीता है, थोड़ा सा वक्त आपने लिया है, लेकिन अब आपको बताना होगा डिसीजन क्या है. शुगर मॅचच्या दिशेने जाऊयात. पुढचा बॉल आपण पाहिला तर यज्ञेश, आपला अनुभव आहे तो अनुभव मात्र मैदानाच्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न तोही करणार आहेत. टार्गेट 45 धावांचे टार्गेट मात्र मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं आहे. आणि 45 धावा कशा पद्धतीने मैदानाच्या मध्ये रोखल्या जातील याच्याकडे देखील लक्ष दिलं जात आहे. थोडा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. अनुभव आहे या खेळाडूकडे, एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे, आणि तो एक्सपिरियन्स मात्र मैदानाच्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात सर यज्ञेश. आउटस्विंगर गेंदबाजी, आउटस्विंग गोलंदाजी करत असताना यज्ञेश त्यावेळेला टप्पा थोडासा जास्त बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा येत असताना एक रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. काही यज्ञेशना माहिती आहे आपल्या जवळ थोडासा बँक बॅलन्स कमी आहे. ते भाई जब आमदनी थोडीशी कम हो तो खर्चा भी कम होना चाहिए. त्यावेळेला त्याच्यावरती खर्च करताना नियंत्रण पाहिजे, कंट्रोल पाहिजे. हवेमध्ये स्विंग होत असताना पुन्हा एकदा आउटस्विंगर गोलंदाजी. तर हा बिन बॉल आहे आणि शेवटच्या क्षणी हवेमध्ये थोडासा तरंगतात, थोडेसे लहराती हुई गेंदबाजी, डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी.
आणखीन एक बॉल, तोही मात्र आपण पाहिलं तर पडल्यानंतर थोडा बाहेर चाललाय. स्विंग बॉल अगदी होत असताना पाहायला मिळतोय आणि हा बॉल कसा टाकायचा ना आतापर्यंत यज्ञेश याने दाखवून दिलाय. 4 बॉल मैदानाच्या मध्ये फेकण्यात आलाय. धाबा फलकावरती 2. पुढचा बॉल लोअर फुलटॉस घेऊन खेळून काढलाय. बॉल चाललाय अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. तिथून मात्र पाठीमागून खेळाडू वेगानं पुढे आलाय. हो, चांगली फिल्डिंग, तितका चांगला थ्रो. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती 3. 45 धावा रोखायच्यात, परंतु मैदानावरती पहिलं षटक यज्ञेशचं आतापर्यंत सर खूप चांगलं राहिलंय. दोन्ही गोष्टी घडल्यात. एक गोष्ट तुम्ही जसा उल्लेख केला, षटक घडले, आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती की जो प्रमुख फलंदाज आहे तो बऱ्याच वेळ नॉनस्ट्राईक केला होता, परेश भाई. जिनके पास काबिलियत है, जिनके पास क्षमता है, सब कुछ है, अब वो बल्लेबाजी के लिए आए हैं. ये बैटल होगा दोनों के बीच. एक तरफ परेश, दूसरी तरफ यज्ञेश. ये देखने वाली बात होगी. फार इंटरेस्टिंग असणार है बैटल. दैट्स अ बेस्ट वर्सेस बेस्ट. एक अच्छे गेंदबाज और एक आक्रामक बल्लेबाज, इसके बीच का ये मुकाबला है. सनरायझर आपला निर्णय कळवा. सनरायझर टॉस जिंकलाय तुम्ही. आपला निर्णय घेण्यासाठी वेळ घेतलाय. आयोजक तुम्हाला सांगतायत आपला निर्णय कळवा. अगले 2 ओवर के बाद डिसीजन कंपलसरी देना पड़ेगा, वरना 5 रन की रन नहीं होगा. मतलब 3 ओवर के बाद बोलना ही पड़ेगा. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल कव्हरच्या डोक्यावरनं खेळला आहे. जोपर्यंत पाठलाग केला जाईल, चेंडूला फील्ड केला जाईल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. पहिली ओव्हर जसं पाहिजे होतं त्याच पद्धतीनं गोलंदाजी झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती आहेत त्या 5 धावा धापलकावरती. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. ॲज युजल जशी पाहिजे होती त्याची सुरुवात यज्ञेश यांनी करून दिलेली आहेत. आता 24 बॉलचा खेळ आहे. 24 मध्ये करायचे आहेत त्या 40. धाबा धावफलकावरती फक्त 4 धावा. पहिल्या षटकामध्ये जिथे 5 आले होते तिथे आपण पाहिलं तर 4च धावा आता पाहायला मिळतील. 45चा पाठलाग करायचा आहे. 41 धावेची गरज आहे. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 41 धावा करायच्या आहेत. आणि 41 धावेचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय पाहूयात. कारण 10.25च्या सरासरीनं प्रति ओव्हरनं त्या रन मैदानाच्या मध्ये बनवायच्या आहेत. आपण पाहिलं तर धावा बनवायच्या आहेत 41-41. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतोय बंटी. बॅटिंग मध्ये देखील बंटीनं खूप चांगल्या पद्धतीनं प्रदर्शन मागील 2 मॅच मध्ये केलं आहे. आता गोलंदाजी मध्ये कशा पद्धतीनं तो कमबॅक करेल हेही पाहण्यासारखं असेल. दुसऱ्या बाजूला प्रथम आणि परेश ही जोडी आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. चार धावा धावफलकावरती. बंटी गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर प्रथम, नॉन स्ट्राईक एनवरती परेश. चला थोडा वेळेकडे लक्ष द्या. एका ओव्हरसाठी आपण जास्त टाइम घेऊ नका ही विनंती असणार आहे. पहिला बॉल सोडून दिलं, लेफ्ट केल्या बॉलला. पंचांचा इशारा आपण पाहिला तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन ऍड. धावा धावफलकावरती 5 रन. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल
व्हाईट बॉल. वर गेलाय फिल्डरही थोडासा पुढे गेलाय. स्वतः बॉलर जबरदस्त आहे तील. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. कॅच सुटलाय. चांगला प्रयत्न होता तो बंटी यांचा. कव्हरला फिल्डर होती. थोडस कॅच जज करताना चुका झाल्या, मिस्टेक झाली थोडीशी आणि 2 धावा ऍड होताना स्कोरबोर्ड मध्ये स्कोर 7 धावा. परंतु कौतुक करायला हवं बंटीचं, कारण ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करत असताना त्या बॉल पर्यंत धावला, तिथून तो कॅच घेण्याचा प्रयत्न केला. जरूर चेंडू त्याच्या हातामध्ये पडला, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तोपर्यंत 2 धावा आहेत. तर 2 धावा पूर्ण करत असताना धावसंख्या स्कोर कार्डवरती आहेत त्या मात्र 7 धावा. पाटला 45 धाव्यांचा केला जातोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजाला कानमंत्र दिला जातो मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं. अंपायर्स देखील मैदानाच्या आतमध्ये तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळत आहेत. चर्चा त्यांच्यामध्येही सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु हा सर मॅच त्या ताकदीनं मैदानाच्या मध्ये शेवटपर्यंत जाऊ शकतोय जर चांगल्या लेंथवरती गोलंदाजी केलीत आणि दुसऱ्या बाजूला परेश मैदानाच्या मध्ये जर थांबला तर या मॅच मध्ये रिझल्ट आणखीन काही वेगळा होऊ शकतो. नाही, याच करता मी म्हटलं होतं ज्यावेळेला पहिल्या इनिंगचा खेळ संपला होता त्यावेळेला तुम्ही थोडासा वेळ घेतला बॅटिंगला जाताना. जो क्रिकेट असा खेळ आहे की ज्यावेळेला मी म्हटलं होतं की बाबा तुमच्या बाजूने सर्व काही चाललंय, तुम्ही लगेच या. वेळ जास्त जातोय आणि तो गेलेला वेळ आहे ना तो भरून तर येणार नाहीयेत, पण त्या वेळेनं थोडासा खेळ बदलू शकतो आणि तसं काहीच घडलंय. आता पुन्हा एकदा आपल्या बाजूने खेचायचं जर मॅचला तर मोठे पटके पाहिजे. तुम्ही थोडासा वेळ घेतला, दबाव प्रतिस्पर्ध्यावरती होता, पण तुम्ही तो वेळ घेऊन पुन्हा एकदा तो बुमरँग सारखा तुमच्यावरती उलटलाय की काय, अशा सध्या पद्धतीनं चित्र झाले. तेच सध्या चित्र दिसतंय मैदानाच्या मध्ये. धावा धावफलकावरती 7, गोलंदाजी मार्कवरती बंटी. खूप चांगल्या लेंथवरती सध्या तो गोलंदाजी करतोय. समोर असलेला फलंदाज प्रथम यांना मात्र थांबवण्याचं काम त्याने केलंय. नेक्स्ट बॉल, लोअर फुलटच बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडा पुढे आलाय आणि त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पार. येतोय षटकार. मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून सिक्सर. हाँ हाथ को लग के रिफ्लेक्ट ही है। अरे वो ये थोडीशी मिस्टेक झाली, चूक झाली भाई, चुकीला माफी नाहीये. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने मिस्टेक झाली आणि अशा वेळेला मिस्टेक झाली ना त्यावेळेला एक धाव महत्वाची ठरणार आहे. एक रन अगदी कळीचा मुद्दा ठरतोय की काय असं वाटतंय. या ओव्हर मध्ये आतापर्यंत आले 9 धावा. स्कोर आहे तो 13 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतात. बंटी पुण्याचा गोलंदाजी मार्कवरती तयार. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहेत. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हवेमध्ये स्ट्रोक खेळलाय. झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक येतोय. कॅच होईल का? कॅच पर्यंत पोहोचला, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातामधून पुन्हा एकदा निसटलाय. जीवनदान मिळालाय. एका धावेनं टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर वाढत असताना जाऊन पोहोचतात 14च्या घरामध्ये. 45चा पाठलाग सुरू आहे. सध्या बंटीची देखील खूप चांगली कामगिरी आहे. बंटीची कामगिरी चांगली आहे. टीमही चांगल्या सपोर्ट करणं गरजेचं आहे. शर्यत लागले जिंकणार कोण, पण मागच्या काही खेळ पाहिला तर असं वाटतं बाबा शर्यत लागले कॅच सोडणार कोण जास्त. असे कॅचेस एका बरोबर एक कॅचेस सुटत चाललेत. मागच्या सामन्या षटकामध्ये देखील झेल सुटले. आताही कॅचेस सुटलेत. सध्या स्कोरबोर्ड वरती 14 धावा धावफलकावरती आहेत. 1 रन काढल्यानंतर दुसऱ्या बाजूला नॉनस्ट्राईक यांचा फलंदाज त्यावेळेला स्ट्रायकरला आला ना, त्याने म्हटलं होतं की बाबा थांब भाई, रुक जाइए, थोड़ा सा हाथ खोलने का मौका मुझे भी दीजिए. परेश व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 15 धावा धावफलकावरती. 45चा पाठलाग आहे. 30 अजूनही करायचे आहेत. या षटकाचा खेळ पाहिला, या ओव्हरचा खेळ पाहिला, त्या या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू आहे. इट्स अ लास्ट बॉल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर स्कोर आहे तो 15. 15 धावा. आता 18 बॉल आणि 18 मध्ये करायचे त्या
30 धावा, 18 गेंदों का खेल बाकी है और 30 रन यहां बनाने। 18 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असताना 30 धावेची गरज आहे। प्रति ओव्हर मध्ये 10 धावा तर अजूनही बनवायच्या आहेत। त्या 10च्या धावगतीनं मैदानाच्या मध्ये जायचं आहे। 30 धावा बनवायच्या। 30 धावा कशा पद्धतीनं बनवल्या जातील ते देखील आपण पाहणार आहोत। क्या हुआ ना 2 ओवर? अरे वो बैटिंग के लिए जा रहा है। अरे वो रिटायर किया देख। अरे वो बैटिंग के लिए जा रहा है चुतिया। बैटिंग के लिए जा रहे हो। अठरा बॉलचा खेळ बाकी आहे। 30 धावेची गरज आहे। चला घाई करा, फिल्डिंग लावा। सातत्यानं 30 विनंती आम्ही तुम्हाला करीत आहोत। याच्यानंतर पुढच्या मॅचेस देखील होणार आहेत। कमी ओव्हरच्या होऊ नये याची काळजी आपण प्रत्येकानं घ्या। त्याच्यामुळे थोडं घाई करा, कारण याच्यानंतर होणारा मॅच लुझर वर्सेस लुझर यांच्या 2 टीम दरम्यान होणार आहेत। दोन्ही टीम त्या तयार देखील असणार आहेत। एका बाजूने आपण पाहिलं तर शाहिद एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूने सनरायझर बॉईज यांच्यामध्ये तो पुढचा सामना होणार आहे। 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी तर पाहायला मिळाल्या आहेत, परंतु वेळ कोण घेतोय? फिल्डिंग करणारा संघ घेतोय की बॅटिंग करणारा संघ घेतोय? जसं सरांनी म्हटलं होतं यापूर्वी, पहिल्या षटकामध्ये वेळ कोणी घेतला आणि कोणाच्या बाजूने फिरलाय। आता मैदानाच्या मध्ये 18 बॉलचा खेळ आहे। 30 धावेची गरज आहे। फिल्डिंग करणारा संघ थोडा वेळ घेतोय। आता हा घेतलेला वेळ कदापि काय निर्णायक ठरेल का? कारण टाइम खूप महत्वाचा आहे। घड्याळामध्ये सध्या टायमिंग जर पाहिलं तर 3:02 झालेले आहेत। आम्ही सातत्याने सांगतोय, बाकी तुमच्या हातामध्ये आहेत। वेळ किती वाया घालवायचा आणि किती वाचवायचा ह्या तुमच्या हातामध्ये आहेत। अभी 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 शाहिद एंटरप्राइजेसचे आपण पाहिलं तर संघ मालक आदरणीय वसीमजी शेख साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत। वसीम भाई, आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं। आपलं स्वागत आहे। मुख्य मंचाच्या दिशेने आपण पाहिलं तर त्यांचं आगमन होत असताना सध्या पाहायला मिळतात संघ मालक म्हणून महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते आदरणीय वसीम भाई यांची, आणि ते सध्या आपल्या मुख्य मंचावरती पोहोचलेत। त्यांचं आपण करूयात सहर्ष स्वागत। हा, ऑर्गनायझिंग कमिटीकडून एक स्ट्रिक्टली आमच्यापर्यंत विनंती आली आहेत, वॉर्निंग आलेली आहेत। मैदानाच्या आतमध्ये आपण बॅट बदलण्यासाठी सातत्याने जायचं नाहीये, ही खेळाडूंना विनंती असणार आहे। मॅच थांबवायची नाहीये। एकदा मॅच थांबवली की तो वेळ भरपूर निघून जातो। त्याच्यामुळे लीग तर आपण खेळतोय, पण लीग मध्ये आपला टाइम देखील थोडं जास्त वाया जात आहे। मॅचचा मोमेंटम आहे, तो मोमेंटम बदलतोय। 18 बॉल मध्ये 30 धावेची गरज आहे। सर काय वाटतंय? 18 बॉल का खेल शिल्लक है, 30 धावा करायचे। 18 गेंदों का खेल बाकी है और 30 रन यहाँ से बनाने। थोड़ा सा वक्त भी गया है, थोड़ा अंपायर इशारा करते हुए अंपायर ने सांगितले की आता जर टाइमपास झाला तर पेनल्टीचा अवलंब केला जाणार आहे। दोघांनाही सूचना आहे, बॅटिंग करणारी टीम आणि फिल्डिंग दोघांनाही सूचना आहे। आयोजक आणि पंचांकडनं अंपायरकडनं इशारा आलाय, जर आता टाइमपास केला, वेळ वाया गेला तर पेनल्टीचा अवलंब होईल। व्हाइट बॉल, 18 गेंदों का खेल बाकी है, 30 रन यहां से बनाने हैं। मीत 18 बॉल 29 रन। येणार 18 बॉलचा खेळ बाकी आहे। 29 धावेची अजूनही गरज असणार आहे। पुढचा बॉल ऑफटमच्या बाहेरचा बॉल, फटका तर खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। आजच्या दिवसातील सर्वाधिक सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला, 6 रनवाला सिक्सर। ऑफस्टंप की बाहर की गेंद थी, आउट स्ट्रोक, अच्छा स्ट्रोक, सिक्सर आता हुआ। वही प्रयास था लेकिन कदमों का इस्तेमाल नहीं, खड़े खड़े खेलने की कोशिश और डॉट बॉल आता हुआ। स्कोर रुका हुआ 22 हुए 23 करने। थोडा मागे ठेवलेला होता बॉल, पुन्हा 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 ते चित्र होतं। थोडासा मागे ठेवला आणि त्याच्यावरती आपण पाहिला तर आणखीन एक वेळा डॉट बॉल। एक जो बॉल होता त्याला थोडा रूम दिला, त्याच्यावरती एक्स्ट्रा कव्हरला षटकार आला। त्याच्यानंतर लेन मध्ये सर बदल केला आणि पाठीमागचे 2 बॉल खूप चांगले टाकलेत। 15 चेंडूचा खेळ झाला, 15 मध्ये 22, आता 15 मध्ये 23।
फुलटॉस बॉल कव्हरच्या डोक्यावरनं ओव्हर द कव्हर्स बॉल लाईनच्या पार षटकार. आणि या सिक्सरनं मान्यवरांचं देखील ते स्वागत भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धाव फलकावरती 28-28 रन. काय कडक स्ट्रोक होता. 28 धाव फलकावरती लोअर फुलटॉस बॉल आणि लोअर फुलटॉस बॉल साठी तर बॅटर तयारच होते. त्यांना माहित आहेत मागचे 2 बॉल डॉट गेले होते. त्याच्यानंतर खेळलेला तो सिक्सर होता. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुण्यात तयार. मीत मागच्या मॅच मध्ये मीतनं चांगली कामगिरी केली होती, पण यावेळी संघ अगदी त्यांच्या अगेन्स्ट थोडा वेगळा आहे. मॅच मध्ये प्लॅनिंग वेगळे आहेत. सर्व काही वेगळंच आहे. आणखी एक स्ट्रोक समोर खेळलाय. फ्लॅट अँड फ्लुरियस समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सिक्सर. गेला चौकार येतोय. धाव फलकावरती 39 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच जिंकण्यासाठी आता धावा करायच्या. या सामन्याला जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज. 6 रनों की आवश्यकता. इस ओवर में काफी सारी रन गए. हालांकि 18 गेंदों में 30 बनाने थे. इस ओवर में आए 24 रन. 24-24. याच्यानंतर होणारा मॅच सनराइजनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय सनराइजनं घेतलाय. बॅटिंग करतील शाहिद इंटरप्राइजेस संघ. पहिल्यांदा बॅटिंग करतील. पहले बल्लेबाजी के लिए मौका उनको दिया है. 12 गेंदों का खेल बाकी है. 12 में अब 6 रन करने. 12 गेंदे 6 रनों की आवश्यकता. पुढील मॅच मध्ये सनरायझर बॉईजनं टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलंय. बॅटिंग करायचे शाहिद एंटरप्राइजेसला. या सामन्याला जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपलात. अजून 2 ओव्हर बाकी आहेत आणि सामन्याला जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 6. 12-6. चला मॅच सुरू करा. 12 बॉल मध्ये 6 धावेची गरज आहे. मागच्या ओव्हर मध्ये 24 आल्या होत्या आणि मागच्या ओव्हर मध्ये 24 आला. त्याचं प्रमुख कारण काय होतं तर थोडासा थांबलेला खेळ. जो खेळ थांबला होता तिथे वेळ गेला होता. ती वेळ गेली. ती वेळ कोणाच्या बाजूने चांगली गेली, कोणाच्या बाजूनं वाईट गेली हे आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जो पाऊस थांबलाय ज्यामुळे विकेट ड्राय झाले. सुका विकेट आहे. सुका विकेट आहे आणि आपला विजयाचा गुलाल उधळणारा हा षटकार होता आणि तोही आला परेश यांच्या बॅटमधनं. सिक्सरनं आता थंडर्सनं सांगितले की आम्ही आता दाखल होतोय सेमीफायनल मध्ये. ते आता ते दाखल झाले आहेत आणि आता सिंगमला थोडासा वेट अँड वॉच वाला खेळ बघावा लागणार आहे. वेट करावा लागणार आहे. पुढच्या सामन्यामध्ये जिंकणारा संघ त्यांच्याशी भिडेल तो क्वालिफायच्या त्या एक सामन्या अगोदर आणि त्यानंतर सेमीफायनल मध्ये कोण भिडणार. पण पुढचा मॅच पहिला सामना ज्यांनी पराभूत झाल्यात ते दोन्ही टीम